नमस्कार काव्यरसिक हो. मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो. मित्रांनो, सध्या आपल्या चॅनलवर फुलांवरच्या कविता हा एक आगळा वेगळा उपक्रम सुरू आहे. यापूर्वी आपण 4 ते 5 उपक्रम घेतलेत, ज्यात दिवाळी विशेष, नवरात्री विशेष, संतवंदना, संत दर्शन आणि निवडणूक विशेष असे 5 उपक्रम होते. त्या प्रत्येक उपक्रमात दिवाळी दिवशी 6 कविता दिवाळीच्या वेगवेगळ्या दिवसांचे महत्त्व सांगणारी, माहिती सांगणारी, नवरात्रीत नवदुर्गांची महत्त्व आणि माहिती सांगणारी कविता रोज एक. निवडणुकीत सुद्धा आपण मागच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत एक दिवसाआड कविता साधारण आपण सादर करत होतो. संतवंदना, संत दर्शन हे तर सप्ताह होते, अभंग सप्ताह. संतांच्या जीवनावर अभंग लिहून ते सादर केले होते. तोही रोज एक करत होतो. पण हा जो उपक्रम आहे फुलांवर होता, या कवितेतलं आजचं हे मला वाटतं 6वं पुष्प आहे म्हणजे. आणि आज आपण ज्या फुलांची माहिती घेणार आहोत, तर प्रत्येक फूल आठवड्यात एक फूल असं करून आपण 14 डिसेंबरला हा उपक्रम सुरू केला आहे आणि साधारण जुलैच्या मध्यानावर संपेल. म्हणजे 6-7 महिने उपक्रम हा चालणारा वेगळा उपक्रम, आगळा वेगळा. आणि दर आठवड्यात एका नवीन फुलाची माहिती आणि महती आपल्याला वैशिष्ट्ये कळतील, त्या फुलाचा उपयोग काय. आज जे आपण फुल ऐकणार आहोत कवितेतून, ते तुम्ही रोज बघता. प्रत्येक ठिकाणी फुल असतं, ते फुल सुवासिक अजिबात नाही, पण तरी ते सगळीकडे असतं. असे फुल म्हणजे बारमाही फुलणारी सदाफुली, जी साधारण थोडी निळसर जांभळट रंगात असते, गुलाबी रंगात असते आणि सफेद रंगात असते. 3 रंगात ह्या सदाफुली आपल्याला सगळीकडे आढळतात. ह्याला वास जरी नसला तरी देवपूजेसाठी ही अग्रक्रमाने वापरली जातात आणि औषधी वनस्पती आहे. खूप आजारांवर ह्याचा पाला, मुळी, फुलं ह्याचा तो उपयोग होतो. हे कवितेत पुढे येईलच. आणि वासाची नसली तरी अतिशय सुंदर दिसतात, सुबक दिसतात. अंगण, मंदिर परिसर, शाळा जिथे जिथे ती लावतात तिथे तिथे लावली जातात. आणि 3 फुलं असल्यामुळे रंगसंगती साधली जाते. अशी वेगवेगळी सदाफुलीची फुलं. तर आता आपण कविता आजची ऐकूया. सदा प्रसन्न सदाफुली. सदा प्रसन्न सदाफुली. 5 पाकळ्यांची फुले नाजूक, 5 पाकळ्यांची फुले नाजूक, रंग गुलाबी, जांभळा आणि श्वेत. 5 पाकळ्यांची फुले नाजूक, रंग गुलाबी, जांभळा आणि श्वेत, सहज आढळती अंगणी चौकात. चौकात वगैरे असतात. सहज आढळती अंगणी चौकात, वापऱ्याचा औषधे व देवपूजेत. नशे सुगंधी तरी दिशे अंगणी. नशे सुगंधी तरी दिशे अंगणी, शोभा अंगणाची वाढवती. नाजूक फुलांवरती विविधारंगी, फुलपाखरे छान भिरभिरती. बारमाही फुले उमलती नित्य. बारमाही फुले उमलती नित्य, विशेष सांगोपनाची नसे गरज. बारमाही फुले उमलती नित्य, विशेष संगोपनाची नसे गरज. अंगणी कुंडीत रोपे लावती लोक, पूजेसाठी फुले मिळती सहज. अंगणी कुंडीत रोपे लावती लोक, पूजेसाठी फुले मिळती सहज. तुळशी वृंदावनापाशी दिसती, जेव्हा जांभळ्या गुलाबी श्वेत. तुळशी वृंदावनापाशी तुळशी वृंदावनापाशी दिसती, जेव्हा जांभळ्या गुलाबी श्वेत. सुंदर फुलांची फुललेली रोपटी, सुंदर फुलांची फुललेली रोपटी, पाहता मन प्रसन्न आपसुक होतं. पाहता मन प्रसन्न आपसुक होतं. तिन्ही ऋतूत फुलते वर्षभर. तिन्ही ऋतूत फुलते वर्षभर, म्हणून नाम सार्थ सदाफुली. तिन्ही ऋतूत फुलते वर्षभर, म्हणून नाम सार्थ सदाफुली. कुणी नित्यपुष्प नामे जाणते. तर दुसरं नाव नित्यपुष्प, रोज फुलते म्हणून. तिन्ही ऋतूत फुलते वर्षभर, म्हणून नाम सार्थ सदाफुली. कुणी नित्यपुष्पे नामे जाणती, वातपित्त कर्करोगात प्रभावशाली. वातपित्त कर्करोगात प्रभावशाली. तर अशी ही सहज आढळणारी, बारमाही आपल्या आसपास दिसणारी, खूप सुंदर, नाजूक आणि अशी सुंदर ही सदाफुलीची फुले. मित्रांनो, हे फूल सदाफुलीचं आवडलं, ही कविता आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमंडळांना कविता शेअर करा. ह्या फुलांवरील कविता उपक्रमातील इतर कविता ऐका. अजून पुढे बऱ्याच, म्हणजे जवळजवळ 15 ते 20 कविता अजून लिहायच्या फुलांवरच्या, त्या ऐका. मी तुम्हाला मागे सांगितलं, जुलैच्या मध्यानापर्यंत हा उपक्रम चालणार आहे. या चॅनलवर आतापर्यंत जवळपास 400 कविता झालेल्या आहेत, विविध विषयावरच्या. सणवार,
व्यक्तिविशेष मोठमोठ्या लोकांवरच्या बाळासाहेब ठाकरेंपासून प्रकाशजी आमटेंपासून ब्रह्मर्षी वर्तकांपासून सचिन तेंडुलकर, धोनी, सेहवाग, लता दीदी अशा बऱ्याच लोकांवरच्या बाळासाहेब ठाकरेंवरच्या 4-5 कविता आहेत. अशा व्यक्तिविशेष कविता आहेत, उपक्रमातल्या कविता आहेत, मग मी सांगितले उपक्रम आणि अन्य विषयावर अशा जवळपास 400 कविता आहेत आणि पुढे कविता येणारच आहेत. तर जर तुमच्या आवडीच्या असतील त्या नक्की ऐका. कवितेला सबस्क्राईब करा चॅनलला कोणी केलं नसेल तर. आणि आता आपण परत भेटूया एक नवीन फ्लोअरची कविता घेऊन पुढच्या आठवड्यात. धन्यवाद.